महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यावहारिक मराठी अवगत असणं आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावं, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्रात हे प्रगत राज्य असून रोजगार निर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही किमान अपेक्षा असून राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणं आवश्यक असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवते. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसंच साहित्यिकांचं मोलाचं सहकार्य लाभत आहे. याशिवाय रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवलीये. ही अभिमानास्पद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि मराठी भाषा शिकणारच नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिलाय. उद्या परिवहन आयुक्तालयात राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार जनजागृती उपक्रम राबवून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.